नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. बघा, सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. सगळीकडून आरक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट येत आहेत. साधारणतः मराठा समाज हा पूर्णपणे 14 ऑक्टोबरला अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली सभेसाठी जमणार आहे. पण आतापर्यंत पहा, 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून आतापर्यंत मराठा आरक्षणाची बऱ्याच वेळा मागणी झाली, पण अजूनपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळालेलं नाही. आणि मराठ्यांना आरक्षण न मिळण्यामागे इथली जी राजकीय महत्वाकांक्षा आहे किंवा राजकीय इच्छाशक्ती आहे, त्या दोन्ही गोष्टी आडव्या आलेल्या आहेत. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आतापर्यंत जेवढे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले, साधारणतः मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची सुरुवात झाल्यानंतर त्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी आणि त्या राजकीय नेत्यांनी कधीही मराठा समाजाला व्यवस्थितरित्या विश्वासात घेऊन ही गोष्ट केलेली नाही. आता आपण एकंदरीत 1981 पासून तर आतापर्यंत मराठा आरक्षणाचा इतिहास आणि त्याच्यामध्ये असलेले मुख्यमंत्री यांनी काय काय केलं आणि काय काय नाही ते सगळं इत्थंभूत पाहणार आहोत आणि तेही प्रूफ्स आहेत. पहा, 1981 ला सुरुवातीला मुंबईमध्ये माथाडी कामगार अण्णासाहेब पाटील यांनी काय केलं, मराठा आरक्षणासाठी पहिलं आंदोलन केलं. आणि आंदोलन चालू असताना त्यांनी आंदोलनकर्त्यांना असं सांगितलं की मी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार म्हणजे देणारच, आणि जर मी मराठा समाजाला आरक्षण मिळवून नाही देऊ शकलो तर मी तुमच्या समोर तोंड दाखवणार नाही. आणि मग याच पद्धतीने ते मुख्यमंत्री यांना भेटले. तेव्हा बाबासाहेब भोसले काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिला की 100% आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार. आणि असं म्हटल्यानंतर ते त्यांच्या निवासस्थानी गेले. पण दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचं सरकार कोसळलं. बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाले. आणि ही गोष्ट जशी त्यांना कळाली की आता आरक्षण मिळणार नाही, तेव्हा त्यांनी जनतेला शब्द दिला होता की मी आरक्षण मिळाल्याशिवाय तुमच्या तोंड दाखवणार नाही. आणि त्याच वेळी त्यांनी स्वतःच्या रिव्हॉल्वर मधून स्वतःवरच गोळी झाडून घेतली आणि या आरक्षणाचा पहिला बळी स्वतःच्या रूपाने त्यांनी दिला. म्हणजेच मराठा आरक्षणाचा जर पहिला बळी आपण विचारात घेतला किंवा पहिलं जर आंदोलन कोणी केलं तरी विचारात घेतलं तर ते होते अण्णासाहेब पाटील, माथाडी कामगार नेते. तेव्हा विरोधी पक्षामध्ये शरद पवार साहेब विरोधी पक्ष नेते होते. परंतु त्यावेळेला त्यांनी मराठा आंदोलन किंवा मराठा आरक्षण किंवा मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली नाही. त्यावर त्यांनी विशेष असे विचार प्रगट केले नाही किंवा त्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा असा पुरावा नाही की शरद पवारांनी कोणती भूमिका घेतली. त्यानंतर काय झालं, 1990 ला मंडल आयोगाची स्थापना झाली. मंडल आयोगानं काय केलं की ओबीसींचा प्रवर्ग तयार केला शैक्षणिक आणि सामाजिक मागासले प्रवर्गासाठी. त्याच्यामध्ये सुद्धा मराठ्यांचा समावेश झाला नाही. 1990 ला केंद्रानं मंडल आयोग लागू केला किंवा मंडल कमिशनच्या शिफारशी लागू केल्या. महाराष्ट्रामध्ये त्याच काळामध्ये शरद पवार साहेब हे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सुद्धा 92-93 ला मंडल आयोगाची इथे सुद्धा शिफारशी लागू केल्या. आता मंडल आयोग लागू झाला पण त्याच्यामध्ये मराठा समाजाचा समावेश नव्हता. त्यामुळे तत्कालीन अखिल भारतीय मराठा संघाचे शशिकांत पवार यांनी काय केलं, केंद्रामध्ये जाऊन पंतप्रधानांची भेट घेतली किंवा महाराष्ट्रामध्ये जे मंडल आयोग लागू झालेला आहे त्याच्यामध्ये ओबीसी प्रवर्गामध्ये मराठ्यांचा समावेश करण्यात यावा. पण तिथं पंतप्रधानांनी असं सांगितलं की हे सर्वस्वी अधिकार जे आहेत ते राज्याचे आहेत. मग आता तुमच्या राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे, त्यांनी जर आम्हाला शिफारस केली की बाबा मराठ्यांना आरक्षणामध्ये घ्या तर आम्ही निश्चितपणे मराठ्यांना आरक्षणात घेऊ असा त्यांनी शब्द दिला. मग तिथून शशिकांत पवार हे त्यांच्या शिष्टमंडळासह परत महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांना शिष्टमंडळासह भेटल्यावर त्यांनी हे सगळे मुद्दे शरद पवारांना सांगितले आणि पंतप्रधानांनी मराठ्यांना आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं हे सुद्धा सांगितलं. तेव्हा शरद पवार असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये मराठा हा मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहे आणि जर मराठ्यांनीच आरक्षण घेतलं ओबीसी मधून तर निश्चितपणे समाजामध्ये चुकीचा मेसेज जाईल, चुकीचा समज जाईल आणि त्यामुळे मराठा आरक्षणासाठी मी तरी सध्या विचार करत नाहीये. आणि म्हणजेच मराठा आरक्षणासाठी शरद पवार साहेब त्यावेळेस बिलकुल इंटरेस्टेड नव्हते. म्हणजे त्यांच्या मनात मराठ्यांना आरक्षण मिळावं याबद्दल कोणत्याही प्रकारचे विचार नव्हते. असं स्वतः शशिकांत पवार यांचे पुत्र जे आहेत त्यांनी स्वतः एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे. म्हणजेच शरद पवार साहेब जरी आपण म्हणत असलो की मराठ्यांचे नेते आहेत किंवा या महाराष्ट्राचे भाग्यविधाते आहेत किंवा जाणते राजे आहेत, तरी त्यांचा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मात्र मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी त्यावेळेला भूमिका
बिलकुल नव्हती आणि त्यांच्या वारंवार भूमिका ह्या बदलतच राहिलेल्या आहेत आरक्षणाच्या संदर्भात. मागे एका मुलाखतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की आरक्षणाच्या मागणीतून बाहेर पडा आणि स्वतःचं काहीतरी वेगळं निर्माण करा. त्याचाही अर्थ असाच निघतो मित्रांनो की आरक्षणाची मराठ्यांना गरज नाही किंवा आरक्षणापेक्षा इतर गोष्टी महत्वाच्या आहेत, अशा वेगवेगळ्या गोष्टी निघाल्या. म्हणजे शरद पवार साहेब हे आरक्षणाच्या बाजूने आहेत असं आपल्याला कधी म्हणता येणार नाही, कारण त्यांनी आतापर्यंत एकदाही ठोस अशी भूमिका घेतलेली नाही. त्यानंतर पाहूया की त्याच्यानंतर काय झालं. मग महाराष्ट्रामध्ये स्थित्यांतर बरीचशी घडली. मग शिवसेना बीजेपीचं सरकार आलं, त्यानंतर मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, नारायण राणे मुख्यमंत्री झाले, वेगवेगळे मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटत गेले आणि मराठा आरक्षणाचं आंदोलन दिवसेंदिवस पेटत गेलं किंवा दिवसेंदिवस त्याचं तीव्र स्वरूप समोर येत गेलं. त्यानंतर 2008 पासून तर मराठा आंदोलनाची मागणी एवढी तीव्र झाली आणि लाखोंचे मोर्चे निघायला लागले. तेव्हा 2014ला निवडणुका होत्या. निवडणुकापूर्वी मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला होता आणि अशा वेळेला तिथं आघाडी सरकार काम करत होता आणि तेव्हा पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते तर नारायण राणे त्याच मंत्रिमंडळामध्ये होते. मग अशा वेळेला काय केलं की नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीने काय केलं, मराठा हे सामाजिक आणि शैक्षणिकरित्या कसे मागासले त्याचा अभ्यास केला आणि आपला अहवाल पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सोपवला. त्यांनी तो अहवाल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला आणि कलम 15(4) आणि कलम 15(5) आणि कलम 16(4) अनुसार महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना आरक्षण दिलं, 16% आरक्षण दिलं. विशेष म्हणजे हे आरक्षण जे होतं ते सामाजिक आणि शैक्षणिकरित्या मागासलेपणाबद्दल आरक्षणचं होतं. पहा, जुलै 2014ला महाराष्ट्रात मराठ्यांना 16% आरक्षण मिळालं. त्याची समिती होती नारायण राणे आणि मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण. तत्पूर्वी सुशीलकुमार शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा असं ज्यांच्या डॉक्युमेंट्सवर नाव आहेत त्यांना सुद्धा कुणब्यामध्ये म्हणजे ओबीसी मध्ये घेतलेलं होतं. त्यानंतर पहा, या सरकारनं हा निर्णय जो घेतला तो सुद्धा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतला, परंतु निर्णय चांगला होता, निर्णय योग्य होता. पण झालं असं की हे जे निर्णय घेतला त्याला लगेचच्या लगेच म्हणजे जुलै 2014 मध्ये हे आरक्षण दिलं आणि 16 मध्ये सरकार म्हणजे 14 मध्ये सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर काय झालं, ऑक्टोबर मध्ये सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांची नियुक्ती झाली आणि फडणवीसांवर हे आरक्षण कोर्टामध्ये टिकवण्याची जबाबदारी येऊन पडली. कारण 14ला जसं आरक्षण दिलं जून जुलैमध्ये तसं याच्यावर तिरोडकर नावाच्या एका व्यक्तीनं जनहित याचिका दाखल केली आणि असं सांगितलं की हे आरक्षण घटनाबाह्य आहे. मग आता हे आरक्षण घटनाबाह्य त्यावेळेला नव्हतं, कारण की त्यावेळेला 102वी घटनादुरुस्ती झालेली नव्हती आणि राज्यांना आरक्षण देण्याची परमिशन होती. त्यावेळेला केरळमध्ये 69% आरक्षण चालू होतं. इतरही राज्यांमध्ये 50% पेक्षा जास्त आरक्षण सुरू होतं. त्यामुळे हे आरक्षण घटनाबाह्य होतं असं आपल्याला म्हणता येणार नाही. परंतु काय झालं, जेव्हा हे आरक्षणाची केस सुप्रीम कोर्टामध्ये गेली तेव्हा सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द केलं. रद्द करताना त्यांनी असं सांगितलं की हे आरक्षण 50% पेक्षा वर जात आहे आणि त्यामुळे याला आपल्याला आरक्षण देता येणार नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी होती की त्यावेळचे मराठा आरक्षणासाठी ज्यांनी केस लढली किंवा मराठा आरक्षणाच्या बाजूने ज्यांनी केस लढली सुप्रीम कोर्टामध्ये, जे महाराष्ट्र सरकारचे वकील होते किंवा महाधिवक्ता होते, त्यांनी सुद्धा एका ठिकाणी स्टेटमेंट दिले की मला जशी बाजू मांडायला पाहिजे होती किंवा मला सरकारकडून जशी मदत मिळायला पाहिजे होती, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जशी मला मदत मिळायला हवी होती तशी मदत मिळाली नाही आणि त्यामुळे मला न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडता आली नाही. म्हणजे याचाच अर्थ काय, तर देवेंद्र फडणवीस यांनी हे आघाडी सरकारने दिलेलं म्हणजे आरक्षण आहे म्हणून ते आरक्षण टिकून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले आपल्याला असंच म्हणावं लागेल आणि ते सुद्धा आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही. त्यानंतर पुन्हा काय झालं की 2018 मध्ये परत एकदा पुन्हा इथं तिघाडी सरकार स्थापन झालं. तिघाडी म्हणजे जे महाआघाडी म्हणून आपल्याला ओळखले जाते. त्याच्यामध्ये अजित पवार होते, त्यानंतर काँग्रेसचे थोरात साहेब होते आणि त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच महाराष्ट्राला उद्धव ठाकरे साहेब लाभले. तर उद्धव ठाकरे साहेबांनी कोविडमध्ये काय केलं किंवा त्यांनी कसं काम केलं काय नाही याच्यावर आपण बोलणार नाही, पण त्यांनी महाराष्ट्राला जे आरक्षण दिलं होतं 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी, पहा लक्षात घ्या, 2018ला परत एकदा महाराष्ट्राला आरक्षण मिळालं होतं. 2018ला जे आरक्षण मिळालं ते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ते आरक्षण देण्यापूर्वी केंद्रामध्ये 102वी घटनादुरुस्ती झाली होती आणि या 102व्या घटनादुरुस्तीनुसार म्हणजे राज्यांचं आरक्षण देण्याची जी अधिकार होते ते काढून घेण्यात आलेले होते. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी जे आपल्याला आरक्षण दिलं ते आरक्षण एक प्रकारे चॉकलेट होतं, म्हणजे त्या आरक्षणाचा काही एक संबंध
नव्हता, कारण ते तसं दिल्या जात नव्हतं. पण तरी सुद्धा समजा ते आरक्षण टिकलं असतं, कदाचित योग्यरित्या त्याच्यावर जर चर्चा झाली असती सुप्रीम कोर्टामध्ये तर टिकलं असतं. पण सुप्रीम कोर्टाने 2021 ला निर्णय दिला की देवेंद्र फडणवीस यांनी जे महाराष्ट्रामध्ये 13% आरक्षण दिलं होतं, सुरुवातीला 16% दिलं होतं पृथ्वीराज चव्हाणांनी, तर 16%च्या नंतर यांनी 13% दिलं. तर हे जे 13% आरक्षण 2018 ला देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे, हे आरक्षण घटनाबाह्य आहे असं सांगितलं, कारण घटनेतल्या 50% पेक्षा जास्तची मर्यादा ते ओलांडत आहे. त्याच वेळी त्यांनी तिथं इंदिरा साहनी यांचा सुद्धा खटल्याचा उल्लेख केलेला आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की 2021 ला जेव्हा हे आरक्षण रद्द ठरवण्यात आलं, त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की तेव्हा आघाडी सरकार होतं. आघाडी सरकारला हे आरक्षण टिकवणं खूप गरजेचं होतं. पण माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी जे प्रयत्न करायला पाहिजे होते आरक्षण टिकवण्यासाठी ते मुळीच केले नाहीत. कारण न्यायालयानं, सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाची टिप्पणी काय नोंदवली की हे जे आरक्षण आहे, हे आरक्षण ज्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणासाठी आहे, तर ते सामाजिक मागासलेपणाचे आणि शैक्षणिक मागासलेपणाचे जे पुरावे आहेत ते पुरावे कोर्टाला कळण्यासारखे नाहीत किंवा कोर्टात सिद्ध होण्यासारखे नाहीत. म्हणजेच पहा, गायकवाड अहवाल स्थापन करून मराठ्यांना दिलेले गेलेले हे आरक्षण होतं. गायकवाड अहवालाने 5000 पानांचा अहवाल दिला होता गायकवाड कमिटीने. पण या 5000 पानांपैकी जे महत्वाचे पुरावे होते त्याचं इंग्रजी मधलं ट्रान्सलेशन ज्या पद्धतीने केलं ती पद्धत एकदम चुकीची होती. म्हणजे ट्रान्सलेशन योग्य पद्धतीने केलं नाही. म्हणजेच उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारने अत्यंत दुर्लक्षपणा केला आणि अत्यंत हलगर्जीपणा केला आणि त्याच्यामुळे ते ट्रान्सलेशन ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालं नाही आणि ते पुरावे सरकारला किंवा सुप्रीम कोर्टाला ज्या पद्धतीने कळायला पाहिजे होते सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाचे ते कळाले नाही आणि त्याच्यामुळे 2021 मध्ये हे सुद्धा आरक्षण आपल्या इथून हातातून गेलेलं आहे. म्हणजे पहा, शरद पवार असतील, फडणवीस असतील, राणे असतील, अशोक चव्हाण असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, यापैकी कोणताही मुख्यमंत्री किंवा कोणताही राजकीय नेता अजूनपर्यंत महाराष्ट्रात मराठ्याच्या आरक्षणासाठी ठोस भूमिका देताना दिसत नाही. उलट पृथ्वीराज चव्हाणांनी समजा जे आरक्षण दिलं होतं ते तरी टिकण्यासारखं होतं, पण फडणवीसांनी तरी 100% लबाडी केलेली आहे. शरद पवार तर आरक्षण कधीही देऊ शकले असते, पण त्यांनी उभ्या हयातीत मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. म्हणजे एकंदरीत इथले सगळेच मुख्यमंत्री हे मराठा आरक्षणाच्या विरोधात होते. दुसरी महत्वाची गोष्ट, सुप्रीम कोर्टाने असं सुद्धा सांगितलं की महाराष्ट्रात जेवढे मुख्यमंत्री घडून गेले त्यापैकी 17 मुख्यमंत्री म्हणजे मराठ्यांचे घडलेले आहेत. या मराठा मुख्यमंत्र्यांनी एकदाही मराठा आरक्षणाची ठोस भूमिका घेऊन मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी केली नाही. त्याचबरोबर आता सध्या सुद्धा 145 पेक्षा जास्त आमदार महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचे आहेत, यांनी सुद्धा कधी मराठा आरक्षणावर ठोस भूमिका घेतली नाही. म्हणजे एकंदरीतच एकही राजकीय नेता असा नाही, एकही राजकीय आमदार किंवा खासदार असा नाही ज्याला मराठा आरक्षण हवंय. त्यामुळे हे सगळे मराठा आरक्षणाच्या विरोधातले व्यक्ती आहेत, यांना मराठा आरक्षण देण्याची इच्छा नाही. त्यामुळे इथून पुढे आपल्याला जर मराठा आरक्षण हवं असेल तर आता सामान्य मराठी माणसांनीच आपलं स्वतःचं नेतृत्व केलं पाहिजे आणि आपली मागणी योग्य न्याय हक्काने मागितली पाहिजे. ही लढाई आपण स्वतः लढली पाहिजे, कारण इथला एकही राजकीय पुढारी आपल्या मराठा समाजासोबत नाही, एवढं मात्र इथं निश्चित आहे. तर अशा प्रकारे आपण आज महाराष्ट्रातले सगळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सगळे राजकीय नेते पाहिले की ज्यांनी मराठा आरक्षणाला केवळ आणि केवळ टोलवाटोलवी केली आणि मराठ्यांना मूर्खात काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की 14 तारखेच्या सभेला, मनोज जरंगे पाटलांच्या सभेला सर्वांनी हजर राहावं आणि तिथे एक ठोस निर्णय होईल किंवा त्याच्यातून काय मार्ग निघेल तो पाहावा, पण राजकीय लोकांच्या नादाला लागू नये. आणि ज्यांना वाटत असेल कोणी पवार साहेबांचे भक्त असतील, म्हणजे सतरंजा उचलणारे असतील, कोणी फडणवीस साहेबांचे असतील, कोणी कोणाकोणाचे असतील, तर या सगळ्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा रे, मला कमेंट करून सांगण्यापेक्षा ज्यांनी आरक्षण आतापर्यंत दिलं नाही, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं एवढं खच्चीकरण झालेलं असताना सुद्धा त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, महाराष्ट्रातला एकूण समाजापैकी हे 90% शेतकरी आहेत ज्यांनी शेतकऱ्यावर कधी काही केलं नाही, अशा सगळ्या नेत्यांना तुम्ही जे विचारायचं ते विचारा, मला विचारू नका. कारण मी काही इथला सत्ताधारी नाही, विरोधी पक्षनेता नाही, मी राजकारणामध्ये नाही. ठीक आहे, थांबूया इथं. धन्यवाद.